मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण हे दर 3 दिवसांनी बदलत असतं. कुठल्या क्षणी काय भूकंप सदृश घटना घडेल हे सांगता येत नाही. आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडू शकतं, कारण राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा महायुतीत सामील होणार असल्याच्या बातम्यांनी सकाळपासून धुमाकूळ घातला आहे. बाळा नांदगावकर यांनीच तसे संकेत दिल्याचं बोललं जात आहे. मात्र असं झाल्यास भाजप आता पुन्हा एका पक्षास महायुतीत सामील करून घेण्यास अनुकूल आहे का? महाविकास आघाडीत ठाकरेंची इन्कमिंग अजित पवारांच्या एक्झिटचं कारण ठरणार का? आधीच जागा वाटपाचं अडलेलं घोडं राज ठाकरेंच्या एंट्रीनं सुटणार की बिघडणार, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात. याआधीही राज ठाकरे महायुतीसोबत जाणार असल्याचं अनेकदा बोललं गेलं. तशी परिस्थितीही निर्माण झाली, मात्र युती काही झाली नाही. म्हणूनच आज सकाळपासून सुरू असलेल्या चर्चामागची नेमकी सत्यता काय हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, आता ही बातमी आली कुठून? तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठा राजकीय भूकंप होणार असं बोललं जात आहे. तोच भूकंप म्हणजे राज ठाकरे यांचं रेल्वे इंजिन महायुतीस जोडण्याचा भूकंप. आता हा भूकंप महाराष्ट्रात घडणार असल्याची शक्यता असली तरी त्याचं केंद्र आणि सूत्रधार हे दिल्ली असल्याचं बोललं जात आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत राज ठाकरेंना महायुतीत कसं घेता येईल याबाबत एक रणनीती आखली गेल्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे घडलं अमित शहा महाराष्ट्रात असताना, आणि आता त्याची पुढची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यात जागा वाटप हा प्रमुख मुद्दा असला तरी आजच्या या चर्चेत राज ठाकरे हेच केंद्रस्थानी असल्याचं बोललं जात आहे. आता चर्चा मनसेची आहे म्हटल्यावर यात मनसेची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी ठरवलं तर ते महायुतीत बसतील किंवा त्यांनी ठरवलं तर ते महायुतीच्या विरोधात लढतील. कारण मनसे हा सध्याच्या घडीला महाराष्ट्रात एकमात्र असा पक्ष आहे जो आपली मर्जी का मालिक आहे. म्हणजे त्यांचे निर्णय हे कुणाच्या सल्ल्यासाठी वा कुणामुळेच अडत नाहीत. म्हणूनच त्यांची भूमिका महत्त्वाची. मनसेचे नेते आता युतीबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. ही बातमी पसरल्याचं दुसरं कनेक्शन म्हणजे मनसे नेते बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंचा कणा म्हणून ओळखले जातात. सकारात्मक चर्चा झाल्यास काय हरकत आहे? असं घडल्यास चांगलंच आहे. काय बिघडणार? असं सूचक विधान माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही पत्रकारांनी अलर्ट राहावं, येत्या 3 दिवसात कधीही ब्रेकिंग न्यूज येईल असे राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं घडणार काय याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. मात्र राज ठाकरे यांचं महायुतीत येणं हा अजित पवार गटाचा महायुतीतील शेवटचा दिवस ठरू शकतो असं बोललं जात आहे. किंबहुना अजित पवार गटाला महायुतीतून बाजूला सारण्यासाठीच राज ठाकरे यांची महायुतीत एंट्री होणार असल्याचा कट शिजत असल्याची शक्यता आहे. कारण अजित पवार गट हा सध्या जरी महायुतीचा भाग असला तरी त्यांची विचारसरणी ही वेगळी आहे. रोजच कुठल्या तरी कारणावरून अजित पवार गटाचे नेते आणि शिंदे अथवा भाजपचे नेते यांच्यात एकमेकांवरून कुरघोडीत सुरू असतात. त्यात जागा वाटपात भाजपच्या अनेक जागांवर अजित पवार गटानं दावा केल्यामुळं अनेक महत्त्वाचे नेते शरद पवार यांच्या गटात पक्षांतर करतानाचं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळं होतंय काय की आजपर्यंत भाजपनं प्रत्येक मतदारसंघात तयार केलेली मजबूत संघटना बांधणी आज त्यांच्याच विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळं कुठंतरी येत्या निवडणुकीत भाजपची धास्ती वाढली आहे. अशा प्रकारे जर भाजपचे सगळेच नेते पक्षांतर करू लागले तर भाजपला याचं नुकसान केंद्रातही भोगावं लागू शकतं. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत महायुतीला बळकट करण्यासाठी आणि भाजपची संघटना बांधणी ढळू न देण्यासाठी मनसेची ताकद सोबत घेणं या क्षणी महत्त्वाचं ठरू शकतं. मात्र मनसे खरंच भाजपचा आधार होऊ शकेल का, की मनसेचा आधार भाजप होईल असा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभेच्या वेळी देखील राज ठाकरेंचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपची इच्छा होती की त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी. मात्र असा कुठलाही निर्णय राज ठाकरे यांनी त्यावेळी घेतला नाही आणि सरळ भाजप प्रणित महायुती सरकारला निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता बिनशर्त पाठिंबा दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपची इच्छा होती की त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी. मात्र असा कुठलाही निर्णय राज ठाकरे यांनी त्यावेळी घेतलाच नाही आणि सरळ भाजप प्रणित महायुती सरकारला निवडणुकीच्या रिंगणात न उतरता बिनशर्त पाठिंबा दिला. आता महायुतीला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला. पण यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानं महायुतीचा फायदा मात्र झाला. कारण जिथे जिथे राज ठाकरेंनी सभा घेतल्या तिथे तिथे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. त्यामुळे राज ठाकरेंचे विचार
आणि त्यांचं प्रत्यक्ष असणं हे महायुतीसाठी किती फायदेशीर ठरेल याचा अंदाज लावता येतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मात्र लावरे तो व्हिडिओ करत राज यांनी भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. पण गेल्या काही वर्षात राज यांनी परप्रांतीयांच्या विरोधातील आपली भूमिका सौम्य करत प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग्यावरून त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. राज्यात जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड करत सत्तांतर केलं तेव्हा मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं विधानसभेत मतदान केलं होतं. तेव्हापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं जुळत गेलेलं राजकीय संबंध, वाढणाऱ्या भेटीगाठी यावरून राज ठाकरे शेवटच्या क्षणी महायुतीत सामील होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत विचार केला तर राज ठाकरे यांची भूमिका ही सतत बदलत असते असं बोललं जातं. एक गोष्ट अशी, जिथे सरकार चुकतं तिथे राज ठाकरे आपले चांगले संबंध आहेत म्हणून स्वतःला आवरून ठेवत नाहीत आणि जो निर्णय त्यांना योग्य वाटतो तिथे ते सरकारची पाठ थोपटायलाही कमी करत नाही. असा गुण हा प्रत्येक नेत्यामध्ये नसतो. राज ठाकरे यांनी सभा घेऊन सांगितलं की मनसे यंदाची निवडणूक स्वबळावर लढणार आणि 225+ जागांवर ते आपले उमेदवार उभे करणार. विशेष म्हणजे त्यांच्या सभेनंतर त्यांनी महाराष्ट्रात दौरे देखील केले. अनेक ठिकाणच्या उमेदवारांची नावंही समोर आली. या सगळ्यात माझ्या मनसैनिकांना मी कुठल्याही परिस्थितीत सत्तेत बसवणार हे त्यांचं वाक्य चांगलंच गाजलं. पण थेट सत्तेत जाऊन बसण्याचा दावा करण्यासाठी पक्षही तेवढा बळकट हवा आणि पक्षाची राजकीय समीकरणं देखील तेवढीच बळकट हवीत. सद्यस्थितीला राज ठाकरेंचा पक्ष त्यांच्या नावामुळं आणि भूमिकेमुळं बळकट असला तरी पक्षीय समीकरण मात्र शिथिल आहेत. हे असं असताना राज ठाकरे यांनी ज्या आत्मविश्वासानं ते वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं एकमेव उत्तर आपल्याला सापडतं, ते म्हणजे महायुती. तसंच आज राज ठाकरेंनीही मनसेच्या एका मेळाव्यात मनसैनिकांना सूचना केल्या आहेत. राज ठाकरे मनसैनिकांना उद्देशून म्हणाले की पुढील काळामध्ये मोठी राजकीय घडामोड आहे. तुम्हाला बोलवलं तर तातडीनं मुंबईला या. तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा. मी माझी भूमिका 13 तारखेला कळवतो. यानंतरच बाळा नांदगावकर यांनी समविचारी पक्षांसोबतच मनसे जाणार असं सूचक विधान केलं. म्हणूनच येत्या 13 तारखेचा रविवार हा पॉलिटिकल संडे ठरणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. महायुतीमध्ये आधीच जागा वाटपावरून कुठलाच अंतिम निर्णय झालेला नाही. त्यात जर मनसेची भर पडली तर महायुतीत राज ठाकरेंसाठी तिन्ही पक्षांना मतदारसंघ सोडावे लागणार. कारण मनसेचा फक्त एकमेव आमदार हा सध्या विधानसभेत आहे. त्यामुळे त्या जागांच्या व्यतिरिक्त मनसे कुठल्या जागांवर दावा करणार, यात कुणाची नाराजी महायुती ओढवून घेणार, ही देखील बाब लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तुर्तास हा पुढचा विचार झाला. मात्र भाजप आणि शिंदे गट हे राज ठाकरेंना सोबत घेण्यास आग्रही आहेत. पण या सगळ्यात अजित पवारांची भूमिका मात्र स्पष्टपणे समोर आलेली नाही. त्यामुळं राज ठाकरे आल्यानंतर अजित पवारांची कोंडी होणार का आणि या कोंडीतून हे वेगळा निर्णय घेणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडी खूप वेगानं घडत आहेत. महायुतीला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र हातातून जाऊ द्यायचा नाही. त्यामुळं येणारे 3 दिवस हे सगळ्याच अर्थानं महत्त्वाचे ठरणार आहेत. आपण याबाबतचे प्रत्येक अपडेट वेळोवेळी घेतच राहू. तत्पूर्वी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा मागे घेत महायुतीत सामील व्हावं का की या सगळ्या राजकारणात न पडता स्वतंत्रपणे लढावं, याबाबत तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.